नाही ठीक आहे. प्रत्येकाला महंतांना भेटण्याचा अधिकार आहे. भगवानगड काही एकट्या कुठल्याही समाजात नाही, सर्व बहुजन समाजाचा भगवानगड आहे. त्यामुळं भगवान बाबांच्या गादीवर बसलेले महंत नामदेव शास्त्री यांना कोणीही भेटू शकतं. यापूर्वी अनेक जण वेगवेगळ्या विषयामध्ये नामदेव शास्त्रींना भेटत असतात आणि त्यांनी काही पुरावे दिले असतील तर त्या पुराव्यात काही तथ्य असेल तर नक्कीच येणाऱ्या काळात आपल्याला काय होतंय दिसलंच. परंतु आपलं मत काय की नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची बाजू घेतली, फक्त आरोपींची बाजू घेतलेली नाही. धनंजय मुंडेची का बाजू घेतली किंवा धनंजय मुंडेवर जर आरोप प्रत्येकजण करत असतं, मीडिया ट्रायलद्वारे धनंजय मुंडेला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, परंतु धनंजय मुंडेच्या विरोधात पुरावे नाहीत ना कोणाकडं. आणि पुरावे असतील तर आम्हीसुद्धा ज्याप्रमाणे नामदेव शास्त्री बोलले त्याप्रमाणे आम्हीसुद्धा धनंजय मुंडेच्या बाबतीत तेच बोलत आहोत की धनंजय मुंडेवर आरोप होतात. पुरावे असतील तर तुम्ही मुख्यमंत्र्याकडे द्या, दोन्ही उपमुख्यमंत्र्याकडे द्या. आणि ते जर तुम्हाला रिस्पॉन्स देत नसले तर न्यायालय आहे ना सर्वांसाठी. ही CBI आहे तुमच्यासाठी, गृह विभाग आहे, त्यांच्याकडे तुम्ही देऊ शकता.